भूतांचा आवडता खेळ पबजी। रात्रीची वेळ होती। रोहित मोबाईलवर पबजीचा खेळ खेळत होता। चल चल कवर दे कवर दे कवर दे कवर दे। येस येस शाबास पठ्ठ्या। तितक्यात रोहितची आई येते। काय रे, सतत पबजी पबजी पबजी, साधं जेवत सुद्धा नाहीस वेळेवर। हे घे सफरचंद आणि चाकू, भूक लागली तर कापून खा। आई तिथून निघून जाते, मात्र रोहितचं लक्ष फक्त पबजीवर। आणि अचानक गेम ऑफ होतो। अरे हे काय, गेम आतापर्यंत व्यवस्थित सुरू होता। अरे देवा, आता मी काय करू? तितक्यात टीव्हीवर PM यांचा मन की बात कार्यक्रम सुरू होतो। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज रात्रीपासून पबजी गेमसह 118 चीनी ॲप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। भारतात पबजी गेमवर बंदी आणण्यात आली आहे। ही घोषणा ऐकून रोहित सैरवैर होतो। पबजी गेमवर बंदी आणण्यात आली? आता मी काय करू, कसं जगू? त्यापेक्षा मेलेलं बरं। हे काय, माझे हात का थरथरतायत? सुरी कुठे आहे सुरी? रोहित सफरचंद सोबत ठेवलेली सुरी घेतो आणि आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करतो। पबजी गेमवर बंदी आणण्यात आल्यावर अशी अवस्था फक्त रोहितची नाही, तर देशातील शेकडो तरुणांची झाली होती। कोणी गळफास लावून आत्महत्या केली, तर कोणी गच्चीवरून उडी घेऊन मृत्यूला कवटाळलं। असं म्हणतात की आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही। सूड उगवण्याच्या हेतूनं अशा व्यक्तींचा आत्मा भटकत असतो आणि हा सर्व तरुणांचा आत्मा असाच भटकत राहिला। रात्रीची वेळ होती, शहरात शांतता होती आणि एवढ्यात हातात बंदूक आणि बॉम्ब गोळे घेऊन काही सैनिक रस्त्यावरून चालताना दिसू लागले। हे पाहून रस्त्यावरील लोकांना वाटलं की कदाचित हे मिलिटरीमधील सैनिक असावेत, मात्र ते सैनिक नाही, तर भूतांची फौज होती, जी पबजी गेम खेळायला रस्त्यावर उतरली होती। 1-2 अटॅक! बंदुकीमधून गोळ्या सुसाट निघू लागतात। शहरात ठिकठिकाणी बॉम्ब गोळे फेकले जातात। गल्ली बोळात गोळीबार आणि बॉम्बचा आवाज घुमू लागतो। पाहता पाहता रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या आणि माणसं भूतांच्या हाताचं खेळणं बनून जातात। ही परिस्थिती फक्त रस्त्यावर नाही, तर घरात देखील कोणी सुरक्षित राहत नाही। भूतांच्या फौजा इमारतींचा घेराव करतात। प्रत्येक घराबाहेर दारात ते बॉम्ब ठेवतात। घरात घुसून गोळीबार करतात, ज्यात अनेक जण मृत्युमुखी पडतात। त्याच दरम्यान पोलीस येतात। आम्ही तुम्हाला चारी बाजूंनी घेरलं आहे, तुमच्याकडील हत्यार टाका आणि स्वतःला सरेंडर करा। पोलिसांना पाहून सर्व भूत हसू लागतात आणि हवेत गोळीबार करतात। काय? अहो सर, अंधेरीत देखील हल्ला झाला आहे, आपल्याला तिकडे जायला हवं। अरे, आता तर ती इथे होती आणि आता अंधेरीला पोहोचली। आपण माणसं आहोत आणि ती भूत। आपण अंधेरीला पोहोचेपर्यंत ती दुसरीकडे पोहोचली असतील। तेव्हा सर, आता आपण काय करायचं? दिल्लीला फोन लावा। दिल्लीत जेव्हा ही बातमी पोहोचते, तेव्हा तिथले लोकही घाबरून जातात। केंद्र सरकारवर विरोधी पक्षाचा दबाव वाढू लागतो। हे सरकार फक्त आपली मनमानी करत आहे। बघितलं पबजीवर बंदी आणण्याचा परिणाम? काल 100 तरुणांनी आत्महत्या केली आणि आज 30 तरुण भूत बनून शहरात पबजी खेळत आहेत। अखेर हे सरकार नक्की काय करतंय? PMनी लागलीच डिटेक्टिव्ह करणला बोलावून घेतले। कारण शहराची सध्या काय अवस्था आहे तुम्हाला याचा अंदाज आलाच असेल। अशा अनेक केसेस तुम्ही सॉल्व्ह केल्या आहेत। मी तुमची तिकीट बुक करू का? तुम्ही सांगा मला कधी निघायचं आहे? करण भूतांनी काबीज केलेल्या शहरात येतो आणि तिथल्या पोलिसांशी स्थितीबद्दल जाणून घेतो। हे सर्व दिवसभर अदृश्य असतात आणि रात्री मात्र शहरात गदारोळ करतात। तुम्ही त्यांना कसं रोखणार? साहेब, या भूतांचा वीक पॉइंट आहे पबजी आणि वीक पॉइंटचा फायदा करून घेणं करणला चांगलं जमतं। रात्र होते, करणला फोन येतो। सर, पोलीस हेडक्वार्टरवर हल्ला झाला आहे। करण लागलीच पोलीस हेडक्वार्टरकडे रवाना होतो। बॉम्ब आणि बंदुकीच्या गोळ्यांनी हेडक्वार्टर्सची ओळखच मिटवण्याचा भूतांचा प्रयत्न सुरू असतो। जय पबजी! जय पबजी! जय पबजी! जय पबजी! तितक्यात करण तिथे पोहोचतो। जय पबजी! भूत करण जवळ येतात। जय पबजी! कोण आहेस तो?
मी डिटेक्टिव्ह करण. मोदीजींनी मला इथे पाठवलं आम्हाला मारायला. आम्ही त्याच वेळी मेलो जेव्हा पबजीवर बंदी आणले. आता आम्ही नाही मरणार, फक्त मारणार. तुम्ही चुकीचा समज करून घेतला आहे. मी तुम्हाला मारायला नाही तर समजवायला आलो आहे. हे पहा, पबजी आपला नाही, आपल्या शत्रू देशाचा गेम होता. त्यावर बंदी आणली नसती तर चीनची अर्थव्यवस्था बळकट झाली असती आणि त्यांनी आपल्या देशावर कधीही हल्ला केला असता. याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पबजीवरील बंदी मागे घ्या, मग आम्ही सगळे निघून जाऊ. हे तर करणं अशक्य आहे, पण एक गोष्ट होऊ शकते. काय? आपले पीएम पबजी सारखाच दुसरा गेम भारतात लॉन्च करणार आहेत आणि त्यांना वाटतं की या नवीन गेम मध्ये तुम्हा सगळ्या भूतांना कॅरेक्टर दिले जावे, त्यामुळे तुम्ही सर्व अमर व्हाल. तुम्ही नवीन भारतीय गेम मध्ये इन्स्टॉल व्हायला तयार आहात? सगळी भूत विचार करू लागतात आणि म्हणतात, हो हो, आम्ही तयार आहोत. सांगा काय करायचं आहे. तुम्ही सर्व ह्या काचेच्या बाटलीत या. लवकरच तुम्हाला नवीन भारतीय गेम मध्ये इन्स्टॉल करून लॉन्च केलं जाईल. सर्व भूत बाटलीत घुसतात आणि कैद होतात. करण लागलीच बाटलीचं झाकण बंद करतो. सर, खरंच पबजी सारखा गेम लॉन्च करणार आहेत का? तुम्ही सुद्धा पबजी खेळत होतात का? नाही सर. मग तुम्ही मूर्ख कसे बनलात? खरोखर सर, मानलं पाहिजे तुम्हाला. तुम्हालाही आणि मोदीजींनाही. तुम्हा दोघांना शतशः नमन. लॉकडाऊन मध्ये भूत. मार्च 2020 पासनं जे पहिलं लॉकडाऊन भारतात लागलं ते भलं कोण विसरू शकतं. मोठमोठ्या शहरांपासनं छोट्यातले छोटी गावं आणि खेड्यांपर्यंत सर्व काही सुनसान होतं. सुनसान गल्ल्या, सुनसान रस्ते. एवढंच काय, बरीच घरं देखील सुनसान झाली. ही भीतीदायक गोष्ट आहे अशाच एका सुनसान घराची, ज्याच्यामध्ये एक मुलगी होती आणि अचानक तिचं आयुष्य सुनसान बनलं. गोष्ट आहे शहागंजची. अनुजा तिचे वडील आणि काकांसोबत राहायची. तिची आई या जगात नव्हती आणि काकी पण काकांना सोडून निघून गेली होती. घरात होते फक्त 3 लोक, अनुजा, तिचे बाबा आणि काका. काका आणि बाबा मिळून ज्वेलरीचा तगडा बिझनेस करायचे. शहरामध्ये त्यांचं लांब लचक दुकान होतं. अनुजा कॉलेज स्टुडंट होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि लॉकडाऊन करावं लागलं. सर्व घरामध्ये कैद झाले. अनुजा पण आता घरातच होती, पण तिचे बाबा आणि काका बिझनेस मध्ये तोटा इच्छित नव्हते. लॉकडाऊन मध्ये पण गोडाऊन मध्ये जाऊन चोरी छुप्याने काही कामगारांसोबत काम करू लागले. अनुजाने त्यांना बरंच समजावलं, पण दोघांनी अजिबात ऐकलं नाही. जे व्हायचं होतं तेच झालं. कोण्या मजुराच्या संपर्कात आल्याने दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि प्रशासनाने त्यांना आयसोलेशन वॉर्ड मध्ये पाठवलं. ॲम्ब्युलन्स आली आणि दोघांना घेऊन गेली. अनुजा बिचारी घरामध्ये एकटी अडकली. सगळं घर कसं सुनं सुनं झालंय आणि बाहेर सुद्धा कसं सुनं सुनं आहे. देव करो आणि काही वाईट प्रसंग न येऊ. आरडाओरडा केला तरी कोणी मदतीला येणार नाही. शांताबाई पण घरात कैद आहेत. त्या असत्या तर त्यांचा जरा आधार तरी वाटला असता. आता मी अख्खी रात्र एकटीने कशी काढू? आधी तर सगळं नॉर्मल होतं. जेवण जेवून दिवसा टीव्ही बघण्यामध्ये आणि रात्री फ्रेंड्स बरोबर चॅट करण्यामध्ये निघून जायचा. पण जसा दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला, अरे बापरे, 12 वाजले आणि मी अजूनपर्यंत झोपून होते. पटकन फ्रेश होते आणि जेवण करते की तेवढ्यात अचानक डोर बेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल? दरवाजा उघडू की राहू दे? कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर? कोणी लफंग तर आला नसेल संधीचा फायदा घ्यायला. डोरबेल वारंवार वाजत होती. अनुजाने विचार केला ती दरवाजा उघडणार नाही, पण तिच्याने राहवलं गेलं नाही. तिने की होल मधनं पाहिलं. बाहेर एक पोलीस उभा होता. अनुजाने पटकन दरवाजा उघडला. मॅडम, तुमच्या घराच्या समोरच माझी ड्युटी लागली आहे. तहान लागली आहे, पाणी पाहिजे जरा. हा, हे काय आहे? तुम्ही मास्क पण नाही लावलाय. तुम्ही जरा दूर उभे राहा. मॅडम, कडक उन्हात ड्युटी करतोय, आधीच घाम गळतोय. मास्क लावला तर गुदमरूनच मरून जाऊ. डोंट वरी, आमची रोज टेस्टिंग होत असते. आम्ही पॉझिटिव्ह नाही आहोत. अनुजाने आतनं पाणी आणलं. पाणी प्यायल्यानंतर पोलीस निघून गेला. मग काय, रोज पोलीस येऊन डोरबेल वाजवायचा. रोज अनुजाकडनं पाणी मागून प्यायचा आणि मग निघून जायचा. एके दिवशी मात्र हद्द झाली. वारंवार बेल वाजत होती. अनुजाने सेफ्टीसाठी डोर होलमधनं बाहेर पाहिलं तर कोणीही नव्हतं. तरीही डोर बेल वाजत होती. हे काय? पोलीस तर नाहीये.
जसा दरवाजा उघडला समोर तोच पोलीसवाला. ही काय थट्टा आहे? बेल वाजवता आणि लपून बसता. मी कुठे लपलोय? मी डोअर होल मधून पाहिलं, तुम्ही दिसला नाही कुठे. एके दिवशी कंटाळून अनुजाने पोलीस हेल्पलाईनवर कॉल केला. हॅलो मॅम, शहागंज भेंडी बाजार गल्ली नंबर 17 मधून बोलते. माझ्या घरासमोर जे पोलीस ड्युटीवर आहेत त्यांच्या पाणी पिण्याची सोय का नाही करत तुम्ही? ही जनावरं नाही, माणसं आहे. व्हॉट? भेंडी बाजारात एकही पोलीस मला ड्युटीवर नाहीये? अनुजाने खिडकीवरचा पडदा सारला. बाहेर एकही पोलीसवाला नव्हता. अनुजा गडबडून गेली. जर कंटेनमेंट झोन असल्यामुळे भेंडी बाजार पोलिसांसाठी सुद्धा वर्जित आहे, तर मग तो कोण आहे जो रोज पाणी प्यायला येतो? नक्कीच कोणीतरी लफंग आहे. आता तर हे दार बंदच राहील. दुसऱ्या दिवशी पण बेल वाजत होती, पण अनुजाने दरवाजा उघडला नाही. दुपारपासून संध्याकाळपर्यंत बेल वाजतच होती आणि अनुजाला राग आला. मला माहितीये की तू पोलीसवाला नाहीयेस. चालता हो इथून, नाही तर पोलीस कंप्लेंट करेन. बाहेर सीसीटीव्ही लावलेला आहे, लक्षात येतंय का तुझ्या? आणि अचानकपणे डोरबेलचा आवाज बंद झाला. पण रात्री 10 वाजता असं काही घडलं. जेवण जेवून अनुजा जशी बेडरूम मध्ये आली, तिने पाहिलं की बेडवर कोणीतरी आहे. कोण आहेस तू आणि आत कसा आलास? जसा तो अनुजाच्या दिशेने वळला, अनुजाचा थरकाप उडाला. तोच पोलीस होता, पण जिवंत नाही, मेलेल्या भयंकर भूताच्या रूपात. अनुजा इकडे तिकडे पळू लागली. दरवाजे उघडू लागली, पण सर्व दरवाजे बाहेरून बंद होते. अनुजा ओरडू लागली, पण लॉकडाऊन मध्ये तिचा आवाज भला कोण ऐकणार? अनुजा ओरडत राहिली आणि अचानकपणे भूत तिच्या मागे येऊन उभं राहिलं. तुला काय वाटलं? तू दरवाजा नाही उघडलास तर मी आतमध्ये नाही येऊ शकणार. काय काय हवंय तुला? बदला. मी काय बिघडवलंय तुझं? तू नाही, तुझ्या काका आणि बाबाने. त्यांनी काय केलंय? स्मगलिंगचं सोनं विकायचे. मी छापा मारला तर मला लाच दिली. मी लाच जास्त मागितली तर दोघांनी मला मारून भट्टीमध्ये वितळवलं. आता मी तुला नाही सोडणार. भूताने अनुजाचा गळा आवळला. अनुजा ओरडू लागली आणि अचानक भूताने तिला सोडून दिलं. नाही, मी तुला नाही मारणार. त्यांनी मला मारून माझी पोरं अनाथ केली. मी त्यांना मारून तुला अनाथ करेन. असं म्हणून भूत गायब झालं. अनुजा रात्रभर रडत होती. कोणालाच कॉल करू शकत नव्हती, कारण की मोबाईल दरवेळी नेटवर्क विसरायचं. घरातून पळू शकत नव्हती, कारण की दरवाजे बाहेरून बंद होते. अचानकपणे हॉस्पिटलमधून फोन आला आणि असं कळलं की तिच्या काकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आणि मग पुन्हा नेटवर्क निघून गेलं. अनुजा फोन आपटत बसली आणि अचानक भूत आलं आणि हसत हसत म्हणाला, मृत्यू कोरोनामुळे नाही, व्हेंटिलेटर बंद झाल्यामुळे झालाय. असं म्हणत हसत हसत तो गायब झाला. अनुजा पूर्णपणे हतबल होती. रडून रडून झोपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कॉल आला. ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे तिचे वडीलही जिवंत नव्हते. हे ऐकताच तर अनुजा जिवंत प्रेत झाली. भूत परत आलं आणि हसत हसत म्हणाल, मृत्यू ऑक्सिजन मुळे नाही, ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे झालाय. आता तू माझाही गळा दाबून टाक, मारून टाक मला, मारून टाक. नाही, तुला मरायचं नाहीये. तुला फक्त तडफडत राहायचंय. निघतो मी. त्या दिवसानंतर भूत परत कधी नाही फिरकलं. 6 महिन्यांनंतर लॉकडाऊन संपलं. तरी पण अनुजा घराच्या बाहेर नाही आली. तिने स्वतःला घरामध्येच कैद केलं आणि कायमसाठी तिने स्वतःला लॉकडाऊन केलं.